कवळी आहे चांगली, आले भरपूर. वरच्या डिऱ्या काढून घ्यायच्या कवळ्या. ही अशी असते, रस्त्याच्या बाजूला कुठं पण उगवलेली भेटते. आई काढते माझी. आई खाली बसून काढ जरा. भरपूर आले. बस झाले आई. पावसाच्या दिवसामध्ये उगवते ना ती टाकळ्याची भाजी आणली आम्ही. आता ती धुवून घेते स्वच्छ पाण्याने आणि आज तिचा बेत केला आणि भाकऱ्या खाणार त्याच्यासोबत. एकदम बारीक बारीक पानं काढून घेतलेत चांगली आणि धुवून घ्यायची. कांद्यावर करणार काय ग? हो. शिल्पा धुवून घेते तिला. अशी पानं काढून घ्यायची आणि त्याचे देठ असतात ते टाकून द्यायचे. जरा वेळ लागतो पण आम्ही साफ करायला आमच्याकडे माणसं होती बरीच म्हणून पटकन झालं आहे आमचं. आणि मग धुवायची पानं. उकडायला नाही लागत, ही काही नरम असतात पानं एकदम. चिरून झाली का मिठावर सुरडायची. हां मीठ टाकून. ओके. भरपूर आणले. भाजी चांगली बारीक चिरून घेतली टाकल्याची. त्याच्यामध्ये आता मीठ टाकून ती भाजी चुरडून घ्यायची. थोडासा भाजीला कडवटपणा असतो ना तो निघून जातो. आणि काढून टाकायचं ते. हा पिळून काढून टाकायचंय पाणी. हो काय. कडू लागते थोडीशी. त्यांनी चांगली भाजी चुरडून काढले. आता त्यातनं एवढं पाणी सुटले. हे शीतल पाणी काढून टाकणार काय? हो काढून टाकणार. दिसताना भरपूर दिसत होती, चुरडल्यावर थोडीशी झाली बघा. भरपूर कांदा घालायचा त्यात आहे ना. असं पाणी पिळून काढलंय एवढं आणि मग मस्त गोळे निघालेत त्यातनं. एवढं पाणी निघालंय आहे ना. आता बरीचशी लोक कमेंट करतील त्यातलं सगळं सत्व गेलं जातील. पण पद्धत हीच आहे गावची, त्यामुळे आम्ही तसंच करतोय. हां तेल चांगलं तापलंय. आता शिल्पा फोडणी करून घेते. पहिलं काय टाकणार? हां जरा भरपूर घ्यायची. लसूण चांगली झाले लाल. आता कांदा टाकून घेत आहे. जरा कांदा जास्त घ्यायचा, भाजी एकदम कमी होते ना. कांदा चांगला लाल झाला आहे. आता मसाले टाकून घ्यायचे. हे तिखट आहे. हे आहे आता बेडगी मिरचीचं तिखट. त्याला काही तिखटपणा नसतो म्हणून जरा जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. आणि थोडी हळद. आणि आता मीठ टाकलेलं आहे ना भाजी चुरडताना, म्हणून मीठ नंतर अंदाज घ्यायचा आणि टाकायचा. हे सगळे चांगले कांद्यामध्ये मसाले परतून घ्यायचे म्हणजे भाजीला चांगले लागतील. आणि भाजी ही एवढीशीच झाली चुरडून. ती पण टाकताना चांगली सोडवून टाकायची, नाही तर गट्ट होतील एका जागी. टाकतेच भाजी ना. आता भाजी अशी सोडवून टाकायची चांगली. मीठ टाकायला लागेल काय? थोडं कारल्याच्या भाजीसारखंच आहे हे. थोडासा अंदाज घेऊन टाकायचा आहे ना, म्हणजे मीठ टाकलेलं निघून जातं ना. आता एकदम कमी ठेवलाय जाळ आणि मस्त भाजी हलवून घ्यायची. ह्याच्यात काय डाळ बिळ नाही टाकत काय? ही एकदम गावची सोपी पद्धत आहे. थोडंसं वरनं किंचित एकदम थोडंसं मीठ टाकून घेतलंय म्हणजे जरा मिठाला पाणी पण सुटतं आणि त्यात म्हणजे भाजी नरम होईल चांगली. चांगला आलाय कलर हिरवागार. झाकण नाही मारणार ना? मारणार काय? मग कलर नाही बदलत भाजीचा कलर झाकण मारल्यावर? शिजायला पाहिजे ना ती भाजी. हो काय. 2 मिनिटासाठी वरनं झाकण ठेवतोय
म्हणजे भाजीला एक वाफ आली पाहिजे. आत्ती खाल्लीस काय भाकरी? भारी झाले काय? असं एकदम भारी ना. तांदळाच्या भाकरीबरोबर अजून मस्त लागते.